लांबाचीवाडी क्रिकेट संघाने सुरुवात केली होती. त्या प्रकारची सुरुवात मात्र इथे सामरी क्रिकेट संघाने देखील केली. आलाय षटकार पहिल्या बॉल वरती. ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. एक डावखुर हाताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो. जबरदस्त मॅच वाट मॅच पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार. अजून जर विचार केला तर आतापर्यंत इथे या ओव्हरमध्ये ज्या प्रकारच्या 20 धाबा तरी येणं गरजेचं असेल. मी तरी म्हणेन 20 धाबा येणं गरजेचं असेल. ओ यावेळेस रडाय्या पुन्हा एकदा बिग हिट लावण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही. तिथून पुढे विचार केला तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये या रखरखत्या ट्रॉफी आपण पाहतोय. आकर्षक ट्रॉफ्या जबरदस्त ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. जबरदस्त करत राहा. ही स्पर्धा देखील कमालीची पाहायला मिळते सातत्याने प्रत्येक वर्षामध्ये. यावेळेस देखील बिग हिट आलाय. बॉल थांबणार नाही. 3 बॉल मध्ये 12 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळते. खरं तर प्रकाश या फलंदाजाची क्षमता राकेश या फलंदाजाची अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल 2 बॉल मध्ये 2 बिग हिट पाहायला मिळाले. स्टेज वर्णन खरं तर मुळगावचं जागृत देवस्थान अर्थात खंडोबा देवाचं मंदिर देखील इथून या व्यासपीठावरती आपल्या नजरेस येते. त्या देवळाचं देखील दर्शन होत्या. इथे बिग हिट करण्याचा पुढला एकदा प्रयत्न होता. प्रयत्न नाही. संपर्क व्यवस्थित नाही. 4 बॉल झाले. 2 षटकार आले. 2 डॉट आलेत. इथून पुढे अजून एक षटकार आला 2 बॉल मध्ये तर धाबा चांगल्या बी बनेल. इथून पुढून जर 2 बॉल मध्ये अजून एखादा षटकार आला तर मी धाबा चांगल्या बनेन. कदाचित 2 षटकार आले तरी चांगल्या धाबा मी बनेन या मॅच मध्ये. पुढे नाहीचा बॉल आणि थांबणार नाही. आलाय षटकार. आशिष अमित वरती यावेळेस अजून एक खराब बॉल पाहायला मिळतोय. येतोय व्हाईट बॉल. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. 19 धाबा धाव फलकावरती. लांबाचीवाडी टीम बॅटिंग करत होती त्यावेळेस मात्र 28 धाबा होत्या आणि या मॅच मध्ये 19 बनल्या आहेत. अजून शेवटचा बॉल शिल्लक आहेत. अजून धाबा येतील किती या बॉल मध्ये. खरं तर विचार केला तर राकेश आहे स्ट्राईक एंडवरती. त्याच्या बॅट्समध्ये 3 षटकार देखील चांगले पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलमध्ये काय घडेल. ओ पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न नाही. संपर्क नाही आणि ते षटक संपले. पहिला आणि धाबा धाव फलकावरती 19 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या होत्या 19 धाबा. प्रवीण स्ट्राईक एंडवरती 6 बॉल खरं तर विचार केला तर एकटा राकेश केलेला आणि राकेशनं 6 बॉल मध्ये 18 धाबा बनवल्यात.
प्रवीणचा पहिला बॉल आणि इथे मात्र मोठी विकेट पाहायला मिळते. अगदी पुढे लेन्सचा बॉल होता, या बॉलला बिग हिट करायचा होता. परत रोडाय्या मोठी विकेट पाहायला मिळते. फलंदाज बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज पैतराच्या आतमध्ये किरणला पाहतोय. आता दोन फलंदाज डावखुर हाताचे पाहायला मिळतील यात शंका नाही. आता मात्र जर इथून जर एखादा फलंदाज बाद झाला तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आगळं वेगळं रचावं लागेल. इथून पुढे लांबाचवाडी क्रिकेट संघाला परंतु दोन डावखुर हाताचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण मात्र एकाच साईडला पाहायला मिळेल यात शंका नाही. इथे चांगला फटका केसायचा होता. डायरेक्ट हिट नाही, संपर्क अजिबात नाही झाला. कदाचित डायरेक्ट हिट लागले असते तर इथे मैदान सोडावं लागलं असतं पुन्हा एकदा. जबरदस्त मॅच पाहायला मिळते खरं तर. मारीला ह्या ना आता त्या कुछ साडाला टोकायला. यावेळेस सुरेख बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय खरं तर मित्रांनो. अगदी विचार केला तर व्हाईट बॉल आलाय. धावा फलकावरती 21 धावा, 77चं टार्गेट. मोठं टार्गेट पाहायला मिळतोय. पुढे लेन्सचा बॉल आहे ना. बॉलर देखून ऐकून नाही अडवतात. आज स्ने गडी आला तर तुम्ही फुल बॉल दिलं तो काय ठेल का. गडी देखा केवढा मोठा आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते इथे. चांगला फटका पाहायला मिळतोय. राकेश स्ट्राईक एंड वरती. खरं तर आतापर्यंत त्याच्या बॅट्समध्ये 4 षटकार आलेत. खरं तर आता लांबाचवाडी क्रिकेट संघाला देखील विचार पाडण्यास भाग केलाय. कारण ही विकेट कशा प्रकारे मिळली जाईल त्याच्यावरती मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो अडाय्या टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी कमी पाहायला मिळाली आणि स्टिरचकाच्या हातामध्ये. टिप्पर नाही काय झाला. MS धोनीचा ऊस न मोजी आणला का काय झाला ते कमी मोठा आला का चापास नालात. ओ यावेळेस देखील बिग हिट. ही विकेट लांबाचीवाडी क्रिकेट संघाला घ्यावी लागेल नाहीतर खरं तर राकेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळत्या. थोड्या झार नको आता लांबावाडी वाल्याला ही राकेशची विकेट पे काय सांगायचं आहे. 5 दू वारायला असं ना गड्या ना बाबा. ए तिकडे आलिंडर जास्तीच राहा का 7-8 जण राहा तिकडच. काय सांगायचं गडी बेकार आणि तो 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओ यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर जो पिच आपण आखलाय त्या पिचवर टप्पा पडला यात शंका नाही. रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं इथे पुन्हा जर डायरेक्ट बाहेर गेला बॉल तर नो असेल यात शंका नाही. 34 धावा. ओ यावेळेस प्रॉफिट यॉर्कर बॉल पाहायला मिळाला तिथे आणि इथे आता स्ट्राईक रोटीत पाहायला मिळत्या. पुन्हा एकदा डावखुराताचा फलंदाज किरणला पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती. षटक संपले काय क्षपासावी इथे वर संपले आणि खरं तर पुन्हा एकदा
राकेश डावाचं वादळ स्ट्राईक एंडवरती पाहायला 12 बॉल आणि 42 ची गरज. 12 बॉल मध्ये बनवायच्यात 42 होतील. राकेशची विकेट जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा होतील या मैदानावरती. स्टॅक वरती पाहायला मिळतो. युवराज गोलंदाज खरं तर आपण पाहतोय गोलंदाज बारीक वरती 42 टार्गेट जुडी बडवायच्या 42 धावा 12 बॉल मध्ये. इथून पुढे 12 बॉल आणि 42 धावा. प्रत्येक 6 बॉल मध्ये 21 धावा बनवाव्या लागतील इथून पुढे मॅच मध्ये. ही विकेट मोठी ही विकेट मोठी पाहायला मिळेल का. खरं तर जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये बडवायच्यात 42 धावा. इथे अजून एक षटकार. सुरुवात चांगली पाहायला मिळते तिसऱ्या ओव्हर मध्ये. राकेशच्या बॅट्समधनं भरपूर मोठाले पटके पाहायला मिळतात. नाही पण काय सांगते राख्यांना ते ऑलिंडरच्या तोंडाला पार फेस आणायला आहे. त्यानं पाणी बी नेऊन द्या रे बाबू. केवढा माणूस बॉल आणेल. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. खरं तर आतापर्यंत 6 षटकार त्याच्या बॅट्समधनं पाहायला मिळालेत आणि 1 धाव पळून काढल्या. 37 धावा 11 बॉल मध्ये 37 धावेवरती नाबाद खेळतोय. ओहो नाही आता जाऊच नका हे बॉलाच्या मग या. जेला पार तिकडे खांडी लगून का जेल आणून का नाही. ऑलिंडर या तुम्ही. चला दुसरा बॉल द्या बाबा. न कुलीच पोरा पण तेवढे डोक्यातून बॉल गवसून आणला का. काय सांगायचं आहे. 47 धावा 2 बॉल मध्ये 2 षटकार पाहायला मिळाले आतापर्यंत. अगदी विचार केला तर ही विकेट राकेश नावाचं वादळ बैताराच्या आतमध्ये. 12 बॉल आणि 43 धाव्यांची पारी पाहायला मिळते आतापर्यंत. अगदी विचार केला तर आता मात्र लांबाचवाडी क्रिकेट संघाला देखील विचार पाडण्यास भाग केले. 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत बघा. चांगले जाळं सजवलंय तिथे. चांगलं जाळं सजवलंय. खरं तर एका खेळाडूसाठी हे जाळं टिपलंय. ही विकेट जरी भिडवली ना तर मॅच बनेल इथे. आणि यावेळेस देखील अजून एक मोठा पटका आणि नो बॉल पंचाने सांगितलाय. म्हणजे या बॉल वरती बोनस भेटलाय की काय सामरी क्रिकेट संघाला. 6+1 म्हणजे 7 धावा आणि बॉल देखील फ्री हिट असेल. येणारा बॉल फ्री हिट असेल.
डीजे वाल्या काय नाही भूताना नाही बॅट म्हणलं भूताना पचाडलाय का काय झालाय. जबरदस्त मॅच खरं तर अजुडिया 1 धाव्यांची गरज आहे आपल्या वैयक्तिक 50 धावा बनण्यासाठी. राकेशच्या 49 धावेवरती नाबाद पारी खेळतो आणि 3 बॉलवरती 3 षटकार पाहायला मिळालेत. हॅट्रिक षटकार पाहायला मिळाले तिथे. आता काय झालं त्याला स्पीडअप टेबा अगदी विचार केला तर एक बॉलवर 49 मिनिटं पाहायला मिळत आहेत. इथे वाईट बॉल पाहायला मिळतो. खरं तर पूर्णपणे लांबाचवाडी क्रिकेट संघाने जाळं चांगलं विणलंय. कदाचित ही विकेट आपल्याला कशी मिळेल त्या प्रयत्नावरती मात्र पूर्णपणे टीम अवलंबून आहे. परंतु गोलंदाजाला देखील येणारा बॉल फ्रीट असेल पुन्हा एकदा. परंतु व्हाईट गेला 1 बॉल. फ्रीट बॉल आहे इथे कॅच आउट नसेल आणि नाही बघा फ्रीट बॉल होता म्हणून ही कॅच बरोबर चांगली पकडली होती तिथे. परंतु अगदी विचार केला तर कदाचित हा बॉल फ्रीट नसता तर ही मोठी विकेट मिळाली असती. 55 धावा फलकावरती. अजुडी 22 बनवायच्या आहेत. 9 बॉल आणि 22 धावा. बघा ही मॅच होती कुठे आणि येऊन टेपले कुठे. आता पुन्हा एकदा व्हाईट बॉल बघा अक्षरशः गोलंदाजावरती देखील प्रेशर पाहायला मिळतोय. कारण फलंदाजाच्या बॅट वरती जर रडार बॉल आला ना तर नक्कीच षटकार पाहायला मिळतोय. आतापर्यंत 1च धाव पडून काढले या फलंदाजाने. जबरदस्त बॅटिंग अजून 49 धावा वैयक्तिक स्वतःच्या पाहायला मिळत आहेत. यावेळेस अजून एक मोठा फटका. फलंदाज आपली बॅट वरती करायचे. खरं तर आपल्या स्वतःच्या वैयक्तिक 53 धावा पाहायला मिळतात. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते आहे. अक्षरशः विचार केला तर बॉल आपण पाहू शकाल 15 बॉल मानिया धावा फलकावरती स्वतःच्या वैयक्तिक 55 धावा 9 षटकार पाहायला मिळालेत. यस नक्कीच खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. या धावा जर बनवल्या तर हाय स्कोर चेस केला म्हणेन मी. काय बॅटिंगला जेव्हा पाहायला मिळत्या. अगदी विचार केला तर सिद्धार्थ 10-10च्या धावा म्हटलं तरी हरकत नाहीये. परंतु या दोन्ही टीमांतच्या होत्या. आता काय सांगायला तेवढाही डेंजर गडी होते. सामरेचं बेकार नाही लांबावाडचं बेकार गडी. काय सामरेचा योकूच पण सगळ्याला काम फोडीला. या बॉल गाली ना तर स्टेजवरला सांगता जेला होतो बघा कोण बारीक काम बा. जबरदस्त बॅटिंग लाईन पाहायला मिळते. खरं तर अक्षरशः मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत षटकार आलेत 5 षटकार आलेत. 5 षटकार आलेत आतापर्यंत. जबरदस्त बॅटिंग लाईन पाहायला मिळते. खरं तर मित्रांनो मजा देखील डोळ्यावरती स्वतः येतो आहे. विश्वास बसत नाहीये. कारण विचार केला तर ही बॅटिंग खरं तर अक्षरशः राकेशने अक्षरशः धुवून काढलाय गोलंदाजांना. हे मॅच जिंकणे ते देवळा जेव्हा वय 7-8 मजबूत वाढा काही काय सांगायचं आहे. जबरदस्त बॅटिंग मित्रांनो. खरंच जर ही बॅटिंग आवडल्या ना तर एकदा टाळ्या वाहून जाऊ द्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळाल्या. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाल्या. जोडी बडवायच्या 9 धावा बडवायच्या आहेत. म्हणजे 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. अजुडी या ओव्हर मधील 1 शिल्लक असेल. 1 बॉल शिल्लक असेल. 9 धावा फलकावरती अजुडी बडवायच्या आहेत. नाहीये डॉट बॉल
बॉलर इकडून धाई धाई जाईना तिकडे सांगता जेला ते खेळताना त्यांची काळजा मटाली होता इकडे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली नाही आतापर्यंत जर विचार केला तर. अक्षरशः मित्रांनो या फलंदाजाड्या अक्षरशः प्रत्येक गोलंदाजाला धुवून काढलाय. काय गोलंदाजी कशी करायची ते समजत नाही. परंतु अजूनही विकेट जर या बॉलवरती मिळवली तर मॅच बनेल त्या. आणि ते पाहायला गेलं तर अजून एक येतोय सीमा पार वन बाउन्स चौकार. आणि इथे मात्र षटक क्रमांक संपले तिसरा. आणि आता इथून पुढे जरा अक्षरशः राकेशचा विचार केला तर आता नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. त्याच फलंदाजाला जर थांबवला तर मॅच बनेल त्या. अजूनही बनवायच्यात अजूनही बनवायच्यात 5 धाबा. नाही ना 18 बॉलात आवडा रन काढायचा काय कमाल केली बाबा तुम्ही. तर नक्कीच इथून पुढे जर विचार केला तर राकेशनं हे मॅच जिंकवली तर जयराम भवार यांच्याकडे तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सांबारी गावचा हे व्यक्ती खरं तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल या मॅच जिंकवली तर. अजून या 5 धाब्यांची गरज. 6 बॉल 5 धाबा इथून पुढे जरा खरं तर मित्रांनो आपण पाहू शकाल इथून पुढे जर या फलंदाजाला स्ट्राईक एंड वरती थांबवलं तर मॅच बनेल इथे लांबाचवाडी क्रिकेट संघाला देखील. कारण विचार केला तर सांबारी टीमचं नाव गावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला तर मिळतंय. परंतु आता ते नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळत आहे. अगदी विचार केला तर ट्रिपिंग देखील पाहायला क्लोज मिळते. इथून पुढे एक टनर गोलंदाज पाहायला मिळेल यात शंका नाही. मॅच बनेल 5 धाब्यांची गरज 6 बॉल मध्ये. चला स्पीडअप करा. दोन्ही टीम थोडस उशीर करतायत. आणि हे मॅच संपल्यानंतर 15 मिनिटं ब्रेक असेल. लक्ष असू द्या सर्व संघांना. हे मॅच संपल्यानंतर थोडस ब्रेक असेल 15 मिनिटांसाठी. आणि येस तोपर्यंत आपण टॉस देखील करणार आहोत. नेक्स्ट मॅच बोरडपाडा टीमचा संघनायक आणि कुऱ्हाडपाडा टीमचा संघनायक टॉस करण्यासाठी लगेच या. जाऊया मॅच मध्ये. गोलंदाज ट्रॅक वरती या. इथे पुढे नाहीसा बॉल होता परंतु या बॉल वरती धाव घेतली जाईल फक्त एकच. कारण त्याला ठाऊक आहे ऋतिकला ठाऊक आहे मी जर राहिलो तर एकाच बॉल मध्ये ही मॅच फिनिश करेन. अक्षरशः मित्रांनो जणू काय असं वाटत होतं की सांबरी क्रिकेट संघाला या धावाचेच होतील की नाही परंतु त्याच्या जवळ आल्यात. सांबारी क्रिकेट संघ आपण पाहतो घ्या. खरं तर भरपूर चांगली मॅच पाहायला मिळते. अजूनही मॅच संपली नाही. आणि इथून जर पाहायला गेला तर 77 धाव्यांचं टार्गेट चेस केलं ते देखील खरं तर मित्रांनो 20 बॉल मध्ये त्या धावा चेस केल्या. भरपूर चांगले मॅच पाहायला मिळाल्या. खरं तर मित्रांनो टाळ्या वाहून जाऊ द्या या फलंदाजासाठी. अफाट चांगली बॅटिंग बघा. खेळाडू पाहायला मिळतात. लांबाचीवाडी क्रिकेट संघ देखील लांबून आला होता परंतु त्याने देखील धावा भरपूर बनवल्या. परंतु जर विचार केला मित्रांनो तर लांबाची वाडी संघाने देखील त्या खेळाडूचा अभिमान कौतुक केलं. येस जयराम भवर यांच्याकडनं सांबारी गावचे व्यक्ती त्याच्याकडनं तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक इथे आल्या. आणि या साबड्याचा साबडावीर खरं तर आपण पाहू शकाल नो डाऊट ठरलाय ऋतिक हा फलंदाज. क्षमाचा राकेश हा फलंदाज. खरं तर त्याच्या बॅट्समधनं भरपूर धावा पाहायला मिळाल्या. राकेश आपण